श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 695. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींनी चित्रकूटाची परिक्रमा पूर्ण केली. त्यांचं एक विलक्षण मनोरथ होतं. प्रभूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचं दर्शन घेण्याचं. प्रभू रामचंद्रांनी अत्री मुनींच्या समवेत भरतजींची ही इच्छा पूर्ण केली. 5 दिवसामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन झालं. 6व्या दिवशी सकाळी सर्वजण, मग त्यामध्ये भरत मुनी, वसिष्ठ आणि जनक राजा आपापल्या प्रजा समवेत शुचिरभूत होऊन प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. हा 6वा दिवस होता. प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतायत की आज निरोप घेण्यासाठी हा योग्य दिवस आहे. परंतु आपल्या मुखाने हे कठोर वचन प्रभू रामचंद्र बोलू शकत नाहीयेत. एक मानवी संवेदना त्यांच्या हृदयामध्ये देखील रुंजी घालतीये की न जाणे हे असं पुन्हा दृश्य कधी पाहायला मिळेल. प्रभू रामचंद्र सर्वांच्याकडे पाहतात आणि शेवटी संकोचवश आपली दृष्टी जमिनीकडे लावून मौन धारण करून बसलेले आहेत. अशा वेळेला आपल्या प्रभूंच्या हृदयातला भाव जाणून भरतजी हृदयामध्ये धैर्य धारण करून सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांना दंडवत प्रणाम करून एकच गोष्ट म्हणतात की प्रभू, आपण माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. खरोखर स्वामी, माझी कुठलीही पात्रता न पाहता आपण माझ्या मनातल्या सर्व रुची, सर्व इच्छा ज्या पद्धतीने पूर्ण केल्या त्यासाठी आपण केवढे कष्ट सहन केले. आपल्या समवेतच या चित्रकूटावरती राहणाऱ्या वनवासी लोकांना देखील अपार कष्ट या प्रजेच्या सेवेमध्ये घ्यावे लागले. परंतु आता स्वामी आज्ञा द्या, आता आपला निरोप घेतो. आता मला आपण अशी शिकवण द्या की जेणेकरून 14 वर्ष आपल्या आज्ञेनुसार हा भरत अयोध्येचं सेवा करू शकेल. आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीने अयोध्येचा राज्यकारभार सांभाळू शकेल. आणि या सगळ्याच्या शेवटी असा मला उपाय सांगा की जेणेकरून या दासाला पुन्हा आपल्या चरणांचं दर्शन होईल. हे कौशलाधीश, हे कृपाळ, या 14 वर्षांसाठी मला आपण ही शिकवण द्या. प्रभू रामचंद्रांच्याकडून शिकवण आणि त्याचप्रमाणे अवलंबन अर्थातच आधार, या 2 असलेल्या गोष्टींचं भरतजी प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंत विनयाने प्रार्थना करत आहेत. भरतजींचा हाच सद्भाव ते आजच्या दोह्यामधून प्रभू रामचंद्रांना सांगू लागतात. गोस्वामीजी त्याचं गायन करत आहेत. पूरजन परिजन प्रजा गोसाई, सब सुचि सरस स्नेह सगाई, राउर बदी भल भव दुख दाहू, प्रभु बिनु बादी परम पदलाहू, स्वामी सुजानु जानी सबही की, रुचि लाल सारहनी जन जी की, प्रणत पालू पाली ही सब काहू, देव दूहु दिसी और निबाहू, असमोहि सब विधि
भूरी भरोसो, किए विचारुन सोचू खरोसो। आरती मोर नाथ कर छोहू, दुहु मिली कीन ठिठू हठि मोहू। यह बड़ दोषु दुरी करि स्वामी, तजि सकोच सिखैय अनुगामी। भरत नय सुनी सबहि प्रशंसी, खीर नीर बिबरन गति हंसी। दीन बंधु सुनि बंधु के, बचन दीन छलहीन। देश काल अवसर सरिस, बोले राम प्रवीण। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला आपल्या या मनुष्य जन्मामध्ये एक स्वतःचं कर्तव्य निभावायचं असतं आणि एक त्याच्या अंतरंगामध्ये असलेली सहज रुची देखील त्याला सांभाळायची असते. बऱ्याचदा आपल्या अंतरंगामध्ये असलेला आपला सहज स्वभाव, आपली सहज इच्छा, आवड, रुची ह्याला आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तव्यांना न्याय देताना मुरड घालावी लागते. बघा, आपल्या जीवनामध्ये देखील आपण आपल्या अनुभवावरून जाणतो की बऱ्याचदा आपलं मन देखील असंच आकाशामध्ये विहार करणाऱ्या पक्ष्यासारखं स्वच्छंदपणे आपल्याला आवडणाऱ्या प्रांतामध्ये जणू काही उडत असतं. परंतु आपल्या स्वकर्तव्याच्या, स्वधर्माच्या आचरणामुळं बऱ्याचदा या इच्छांना देखील पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या पक्ष्याप्रमाणे आपल्याला कुठेतरी आपल्या हृदयामध्ये बंद करून ठेवावं लागतं. भरतजींची देखील या सर्व संवादातून मनाची हीच एक अवस्था आहे. एकीकडं जे मन सर्व दृष्टीने केवळ प्रभू रामचंद्रांना समर्पित आहे, ते निरागस एक बालक मन, जे केवळ या प्रभू रामचंद्रांच्या आधारावरतीच उभं राहू शकतं. ज्या पद्धतीने रांगणारं बाळ देखील सर्वप्रथम आईच्या आधारानेच, तिचं बोट धरूनच आपली पावलं टाकू शकतं, त्याप्रमाणे जो हा संपूर्णपणे समर्पित झालेला भक्त असतो, त्याला रामाशिवाय दुसरा कुठलाच आधार नसतो. असं निरागस मन अनेकदा या व्यावहारिक जगामध्ये आपली कर्तव्य निभावत असताना होरपळून निघत असतं. अनेकदा या कर्तव्यांचे चटके त्याला असह्य त्रास देत असतात. परंतु कोणाच्या तरी इच्छेने निभावायचा असलेला हा स्वधर्म त्याला त्याही मानसिकतेमध्ये निभावावाच लागतो. आणि भरतजींना देखील आपल्या समोर असलेलं हे अग्निदिव्य, ज्यामध्ये एका बाजूला आपली स्वाभाविक रुची आहे प्रभू रामचंद्रांचा आश्रय, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांच्या समवेत अखंड त्यांच्या चरणांची सेवा करत करत त्यांच्या सहवासाची इच्छा. परंतु स्वधर्म काय आहे? अयोध्येचा सांभाळ करणं, प्रजेला अत्यंत आनंदामध्ये ठेवणं, प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये त्यांचं मन दुःखी न होऊ देणं. अशा या कर्तव्य आणि निज इच्छा यामध्ये भरतजी हा संवाद प्रभू रामचंद्रांना अत्यंत विनयशीलतेने मांडत आहेत की प्रभू, मला या दोघांना सांभाळण्यासाठी
माझ्या स्वतःच्या मनाचं संतुलन ठेवण्यासाठी मला आपण काहीतरी शिकवण द्या. सज्जनो, आम्हाला देखील बघा, आपलं जे काही अल्पस्वल्प साधन आहे त्यामध्ये कधीतरी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती वाटतं की आता बस झाला हा प्रपंच, कुठेतरी एकांतामध्ये राहावं, भगवंताचं स्मरण करावं, महाराजांना आवडतं त्याप्रमाणे नामासाठी जगावं. कधी 2 दिवस जरी या अशा धावपळीच्या व्यावहारिक जगातून सुटका झाली तर आपल्याला किती ऊर्जा प्राप्त होते हे आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. मन पुन्हा पुन्हा त्या विश्रामाच्या दिशेने धावत असतं. याला श्री महाराज म्हणायचे की माझ्याकडे आलेल्या माणसाला माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. परंतु जसं माहेरपणाचे क्षण पटकन उडून जातात, त्याचप्रमाणे आम्हाला देखील या निर्मळ विश्रामाचे क्षण झट दिशेने हातातून निसटून जातात आणि समोर येऊन पडतं ते या प्रपंचाचं, या व्यावहारिक जगाचं, त्यामध्ये करावयाची असलेली ती कर्तव्यांची आणि एक घुसमटणाऱ्या मानसिकतेची अवस्था. अशा वेळेला आम्ही देखील मनात विचार करतो की बस, आता काही नको, आता केवळ श्री महाराजांच्या आवडणाऱ्या या नामाचं, त्याच्यासाठी जगण्याचं आपण सामर्थ्य प्राप्त करावं. परंतु कोणाचा प्रपंच सुटलाय? श्री महाराज देखील म्हणायचे की वनात जरी गेला, झोपडं बांधलं तरी प्रपंच काही सुटत नाही. आणि त्यामुळं सद्गुरू आम्हाला प्रपंच सोडवतो याचा अर्थ काय करतो तर या प्रपंच आणि आपल्या विश्रामामध्ये, आपल्या स्वतःच्या रुचीमध्ये एक मध्यस्थ निर्माण करतो. ज्या मध्यस्थाच्या आधाराने तुम्हाला तुमच्या जीवनात या स्वधर्माचं आचरण करत असताना या त्रितापांचं दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होतं. आणि तो मध्यवर्ती बिंदू तुम्हाला तुमच्या व्यावहारिक जगामध्ये देखील मार्गदर्शन करतो आणि तो तुम्हाला तुमच्या पारमार्थिक असलेल्या या क्षणांमध्ये देखील अत्यंत विश्राम प्रदान करतो. आणि तो मध्यबिंदू आहे राम. आणि भरतजींनी नेमकं त्या मध्यबिंदूला ओळखलं आणि त्यामुळं ते म्हणतायत की पुरजन परिजन प्रजा गोसाई सब सुचि सरस स्नेह सगाई. हे गोस्वामी, आपल्या प्रेमाने आणि संबंधाने ही अयोध्यापुरी, ही कुटुंब मंडळी, ही सर्व प्रजा, हे सर्वच जण अत्यंत पवित्र आणि आनंदयुक्त आहेत, कारण की त्यांनी हृदयाने तुमच्याशी संबंध प्रस्थापित केला आहे. आणि ज्याचा संबंध आपल्या हृदयातून रामाशी आहे ना, गोस्वामीजी म्हणतात, राऊर बदी भल भव दुख दाहू प्रभु बिनु बादी परम पद लाहू. तुमच्याशी संबंध ठेवून या असलेल्या मायाजाळाच्या संसारामध्ये देखील आपल्या सर्व स्वधर्मांचं आचरण करताना आणि त्यापायी अनेकदा जन्म मरणाच्या या दुःखद ज्वाळांमध्ये देखील जळणं हे चांगलं वाटतं, हितावं वाटतं, कारण तिथं या हृदयाचा जो संबंध प्रभू रामचंद्रांशी आहे ते माझ्या समवेत आहेत, तो माझा स्वामी आहे, तो मला सांभाळत आहे. त्याच्यासाठी कितीही जन्म घेतले आणि गेले, परंतु जर त्याचं नाम मुखात असेल तर हे दुःखरूपी विष देखील पचवायला, प्राशन करायला तो जीव तयार होतो. परंतु प्रभू, तुमच्या विना मिळालेल्या मोक्षाचा देखील लाभ हा व्यर्थच आहे हो. किंबहुना भगवंताच्या शिवाय भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. माऊली हरिपाठामध्ये म्हणते की भावनेशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि इथं देखील या मोक्षाची जी प्राप्ती, एखादा ज्ञानी म्हणतो की मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, परंतु त्याने देखील या मोक्षाची एक स्वतःच्या मनामध्ये दांभिक कल्पनाच करून ठेवलेली आहे.
अशा या कल्पनेच्या साम्राज्यामध्ये मिळालेलं मोक्ष देखील, ज्यामध्ये भगवंताचं प्रेम नाही, ज्यामध्ये भक्ती नाही, अशा या कल्पनेच्या मोक्षामध्ये राहण्यापेक्षा जन्म मृत्यूच्या या असलेल्या ज्वाळांमध्ये होरपळत भगवंताचं नाम घेणं हे अधिक सुखावह आहे. आणि अयोध्यावासी देखील आज विरहामध्ये जरी या सर्व ज्वाळांमध्ये होरपळणार असले तरी तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रेम केलं, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना आपलं म्हटलं, हा एक क्षणच देखील अयोध्यावासियांसाठी हे दुःख अनंत जन्म सहन करण्यासाठी पुरेसा आहे. मतिता अर्थ हाच आहे प्रभू, की ज्याच्या जीवनामध्ये राम आहे तोच आपल्या जीवनामध्ये हा व्यवहार आणि आपली स्वइच्छा याचा मध्यबिंदू साधू शकतो. प्रभू, मी आपणास काय सांगू माझी रुची, माझी इच्छा. आपण सुजाण आहात, सर्वांच्या हृदयामध्ये आपण आहात. सुनहु देव सचराचर स्वामी, प्रणत पाल उर अंतरजामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा आत्माराम आहे. तो आपल्या मनातल्या प्रत्येक भावनेला जाणतो, तो साक्षी आहे. आणि त्यामुळे सेवकाच्या मनामध्ये नेमकी काय इच्छा आहे, त्याची रुची काय आहे, जरी तो शब्दाच्या आधाराने कितीही बोलत असला तरी त्याच्या हृदयामध्ये नेमकं त्याला काय आवडतं, त्याची अभिलाषा काय आहे, त्याची पारमार्थिक स्थिती काय आहे, या सर्व गोष्टींना जाणून हे प्रणतपाल, आम्ही तुम्हाला जरी कितीही तुमच्या चरणांशी विनंती केली तरी आपण स्वसंवेद्य आहात. आपल्याला बाहेरून अशा कुठल्याही माहितीची गरज नाही. परंतु एका दासाचं काम आहे विनंती करणं. आणि त्यामुळे मी आपल्या चरणांशी केवळ एकच विनंती करू इच्छितो की हे स्वामी, आपण या दोन्हीही गोष्टींचं पालन करा. माझी भरताच्या हृदयाची असलेली खरी खुरी भावना आपण जाणता. मी इथं का आलो होतो हे आपण जाणता. माझे शब्द जरी तुमच्या समोर व्यक्त झाले नाहीत तरी माझ्या हृदयामध्ये असलेला भाव आपण जाणता. माझ्या अंतरंगामध्ये तुमच्याविषयी असलेलं हे अत्यंत निर्मळ प्रेम देखील आपण जाणता. आणि त्याच वेळेला आपण हे देखील जाणता की हा भरत माझ्याशिवाय राहू शकत नाही. आपण एखाद्या लहान लेकरावरती जसं एखाद्या कुटुंबाची जबाबदारी टाकावी तेव्हा ते मूल जसं अजाण आहे, अत्यंत बलहीन आहे, ते स्वतःचा देखील स्वतः सांभाळ करू शकत नाही, ते कुटुंबाची जबाबदारी काय घेणार. त्याप्रमाणे या भरताची अवस्था आहे स्वामी. मी तर तुमच्या चरणांचं लेकरू आहे. परंतु अबोल मन जसं आई आपल्या लेकराच्या अंतःकरणातल्या जाणते, त्याप्रमाणे स्वामी तुम्ही या भरताचा सर्व भाव जाणता. आपण मला आज्ञा दिली आहे की अयोध्येचं 14 वर्षापर्यंत जाऊन तू सेवा कर. आणि त्याच वेळेला या भरताची निजरुची देखील आपण जाणता. त्यामुळे स्वामी मी केवळ आपल्या चरणांशी एवढीच विनंती करतो की देव दुहू दिसी और निभाहू, या दोन्हीही गोष्टींचा अंतापर्यंत आपण निभाव करा. अंतापर्यंत 14 वर्ष आपल्या चरणांचं दर्शन होत नाही तोपर्यंत या दोन्हीही गोष्टींना सांभाळण्याची जबाबदारी स्वामी आपल्याकडे आहे. या अयोध्येच्या राज्य कारभारामध्ये या भरताला जरी हा देह झिजवावा लागत असला तरी त्याच्या अंतर्मनामध्ये असलेलं तुमच्या चरणांविषयीच्या प्रेमामध्ये कणभर देखील घट होता कामा नये. आणि तुमच्या चरणांवरती असलेल्या प्रेमापोटी, या स्वरुचीपोटी अयोध्येच्या कुठल्याही कर्मामध्ये माझ्याकडून चूक होता कामा नये. हीच हे 2 तट आहेत मनुष्य जन्माचे, कर्तव्य आणि निज इच्छेचे. आणि स्वामी या दोन्ही गोष्टींचं, या 2 समांतर रेषांचं पालन आपण माझ्याकडून करून घ्या. स्वामी, या 2 गोष्टी जर तुम्ही मला माझ्या बुद्धीने सांभाळायला सांगाल तर हा भरत काहीच करू शकणार नाही हो, काहीच करू शकणार नाही.
मला तर केवळ एकच भरोसा आहे, असमोही सब बिधी भुरी भरोसो. भुरी भरोसो. भरोसा किती सुंदर शब्द आहे ना. विश्वास हा काचेसारखा असतो सज्जनो. वस्तूवरती तो ठेवता येतो. काच जशी तुटून जाते आणि परत जोडू शकत नाही, त्याप्रमाणे विश्वास देखील एकदा तुटला की तो परत त्या वस्तूवरती बसू शकत नाही. परंतु निष्ठा ही समुद्रातल्या एखाद्या खडकाप्रमाणे असते. अनंत लाटा त्याच्यावरती येऊन आदळतात, परंतु तो जसा न डगमगता त्या लाटांना सहन करत राहतो, त्याप्रमाणे भरोसा असतो. भुरी भरोसो. एक मोठा विशाल असा हा खडक आहे, ज्यावरती अनंत प्रकारच्या या त्रितापांच्या लाटा या भरताला सहन करायच्या आहेत, परंतु या भरताला केवळ एकच भरोसा आहे. तुम्ही मला या सर्व लाटांमध्ये असंच निश्चयाने लढण्याचं बळ द्याल. बघा, समर्थांचा रामदासी तोच आहे जो कधी प्रारब्धाच्या लाटांनी मागं पळून जात नाही. रामाच्या भरोशावरती जो या प्रारब्धाच्या लाटांना सामोरा जातो. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. हा असा राम आहे. तो राम तुमचं सर्व बाजूनी रक्षण करतो, पण तुमचा भरोसा पाहिजे. तुमचे पाय लटपटायला लागले, तुमचं हातातलं शस्त्र गळून पडत असेल तर समजून घ्या की तुमच्यामध्ये अजूनही कर्तेपणाचा अंश आहे. श्री महाराज म्हणायचे की अर्जुनाला त्या युद्धामध्ये खरंच काही करणं राहिलं होतं का? अर्थातच नाही. तिथं एखादं यंत्र जरी उभं केलं असतं तरी त्याच्याकडून तेच कार्य घडलं असतं. माझ्या मागे माझा राम आहे. तो राम दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे पाहता काळ पोटी थरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, काय नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्याचा असा दृढ विश्वास आहे, तो आपल्या अंतरंगामध्ये परमश्रद्धा ठेवून या व्यावहारिक जगामध्ये देखील एखाद्या हनुमंतासारखं मोठं कार्य करू शकतो. हे सर्व काही भरोशावरती चालतं सज्जनो. बघा, आजच्या काळामध्ये आपण या करोना संसर्गामध्ये सर्व प्रकारे काळजी घेतोय. जे काही सरकारने सांगितले ते नियम आपण सतत पाळतोय, परंतु देखील हे एक युद्धच आहे ना. जसं युद्धामध्ये सैनिक आपला निघतो, त्याला माहित नाही की आपण पुन्हा रणांगणामधून यशस्वीरित्या परत येऊ किंवा नाही, तरी देखील तो पुढे पाऊल टाकतो. आज आम्ही देखील श्री महाराजांचे भक्त, आम्ही देखील सर्व या रामाचे अनुयायी केवळ या रामाच्या भरोशावरतीच पुढे पाऊल टाकतोय ना. तो आहे, तो आहे, तो आहे, बस. याच्या पलीकडे आमच्याकडे काय आधार आहे? परंतु ज्याने केवळ तोच एक आधार मानला, त्याच्यासाठी सर्व काही सुगम आहे. परंतु बहुतांश वेळेला आमचं असं आहे, तो तर आहेच हो, पण काय, पण काय, या शब्दामध्येच हा विश्वास दडलेला आहे. आणि म्हणून समर्थ पुढे जाऊन म्हणतात, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अनन्य होणं, आपल्या हृदयामध्ये तो आहे, तो आहे, तो आहे, हा भुरी भरोसा आहे. आणि ज्याच्या हृदयामध्ये हा अत्यंत दृढ विश्वास आहे की ते आहेत, त्याच्या हृदयामध्ये गवताच्या पात्या इतकं देखील चिंतेला स्थान राहत नाही. की विचारून सोचू खरोसो.
मला असं वाटतं की यातच सर्व गणित सामावलेलं आहे की तुमचा भरोसा मोजण्याचं वजन म्हणजे तुमच्या हृदयामध्ये असलेली काळजी आणि चिंता. जेवढी काळजी आणि चिंता जास्त तेवढा भरोसा कमी. आणि ज्या क्षणी तुम्ही पूर्ण भरोसा टाकाल त्यावेळेला संपूर्ण चिंतारहित अवस्था. बघा आपापल्या हृदयामध्ये वजन काटा वापरून आपण खरंच रामावरती भार टाकलेला आहे का? बळे भक्त रिपू श्री काम बिवाजे असा तो राम आहे. टाकून तर बघा भरोसा. जगामध्ये एवढ्या गोष्टींवरती आजपर्यंत तुम्ही भरोसे टाकले आणि काय मिळाले तुम्हाला? मग त्या परमतत्वावरती भरोसा ठेवून जगून बघा. काळजी घ्या पण काळजी करू नका, हा श्री महाराजांचा मूलमंत्र होता. तोच या आजच्या काळामध्ये आमच्यासाठी जीवन जगण्याचा मंत्र आहे. असा ज्याच्या हृदयामध्ये शरणागतीचा भाव आहे, ज्याचं सर्व काही कर्तव्य शून्यता झालेली आहे की मी आता काहीच करत नाहीये, जे काही होतंय हे केवळ या शरीराचं निमित्त राहून प्रभू रामचंद्रच करून घेत आहेत, हा ज्याच्या मनामध्ये अत्यंत दृढ विश्वास आहे, तीच भरताची असलेली आरती मोर नाथ कर छोहू, हीच आर्तता आहे. ज्याचं कर्तेपण जास्त आहे त्याच्या जीवनामध्ये तो आर्त होऊ शकत नाही. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये आज जर भाव प्रगटत नसेल, आर्तता प्रगटत नसेल, तर कदाचित या कर्तेपणाचे असलेले मोठे मोठे पर्वत हेच आम्हाला या भगवंताच्या वरती संपूर्णपणे भरोसा ठेवण्यासाठी आड येतात. आणि त्यामुळं भरतजींनी अत्यंत सूत्रात्मक पद्धतीने सांगितलेलं आहे की माझा शरणागतीचा भाव, आणि जेवढा जेवढा म्हणून मी शरणागत होत जातोय, जेवढं जेवढं म्हणून मी अकर्तेपण माझ्या जीवनामध्ये आणतोय, तेवढं तेवढं रामाचं प्रेम माझ्यावरती वाढत चाललंय. श्री महाराज देखील एका शब्दात म्हणायचे, ज्याच्या हृदयामध्ये अहंकार जास्त आहे त्याच्या हृदयामध्ये राहणं मला अत्यंत अवघड पडतं. यावरून समजून घ्या की आपण खरंच एक निमित्त आहोत. आपला सर्व भरोसा त्या रामावरती पाहिजे. आणि हे सत्य आहे, आम्हाला अज्ञानामुळे हे सत्य कळत नाही. आणि जो अशा रीतीने शरणागत होऊन भगवंताचं एक यंत्र म्हणून राहतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये केवळ प्राप्त होते ती निर्भयता. दुहु मिली कीन ठिठू हटी मोहू. भरत म्हणतात की मी त्या एकाच गुणधर्मामुळं, या दृढतेने, या निर्भयतेने या धर्मसभेमध्ये आपल्या समोर बोलतोय. जरी धीटपणे बोलणं धर्मसभेमध्ये हा एक मोठा दोष असला तरी स्वामी, आपण ही माझी धृष्टता क्षमा करून आपला संकोची स्वभाव थोडासा त्यागून या सेवकाला आपण आता अशी शिकवण द्या. अशा पद्धतीने भरतजी अत्यंत विवेकाच्या आधाराने जणू काही या सर्व परमार्थाचा प्रांतच तुम्हा आम्हासाठी उघडा करून सांगतायत. भरतजींनी यातून अत्यंत महत्वाचा संदेश प्रभू रामचंद्रांपर्यंत दिला की तुम्ही माझ्या हृदयातला भाव जाणता, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, माझ्याकडे कुठलंही कर्तेपण नाही, मी अत्यंत आर्त आहे प्रभू. त्यामुळे माझ्याकडून या दोन्ही गोष्टींचा निभाव आपण शेवटपर्यंत लावून घ्याल, या एकाच भरोशावरती मी आपल्या चरणांपाशी आलोय. तशीच मला आपण शिकवण द्यावी. प्रभू रामचंद्रांच्या समोर हे अत्यंत सुंदर खीर नीर बिबरन गती हंसी, दूध आणि पाण्याला वेगळं करणाऱ्या या राजहंसिनी सारखी ही गती, ही भरतजींची विनंती जेव्हा प्रभू रामचंद्रांनी ऐकली तेव्हा हृदयामध्ये भरताच्या विषयी अपार प्रेम प्रभू रामचंद्रांच्या दाटून आलेलं आहे.
आणि गोस्वामीजींनी किती सुंदर शब्द वापरलाय, दीन बंधू सुनी बंधुके बचन दीन छलहीन. दीनबंधू हा शब्द, बंधुके बचन दीन, अशा पद्धतीने पुन्हा आपल्यासमोर ठेवला की जरी ते दीनबंधू असले तरी भरत हा दीनबंधूही आहे आणि तो आपल्या स्वतःचा बंधूही आहे. आणि तो त्या अत्यंत दीन वचनांच्या आधाराने जी आपल्याला प्रार्थना करतोय, त्यावेळेला या भरताचं सांत्वन करण्यासाठी देश काल अवसर सरीस बोले राम प्रवीण. देश काळ आणि परिस्थितीचा विचार करून प्रभू रामचंद्र आता या धर्मसभेमध्ये भरतजींना उत्तर देणार आहेत. सज्जन हो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.